Good morning, students. Today we'll study next grammar topic, that is degrees of comparison. Right? Degrees of comparison. There are 3 degrees of comparison in English. They are positive degree, comparative degree, and superlative degree. Right? Positive degree, comparative degree, and superlative degree. These are the 3 degrees of comparison in English. Degrees म्हणजे काय? तरतम भाव मराठीमध्ये म्हणता तुम्ही. Right? We use this degree for the comparison. We use positive degree, comparative degree, and superlative degree for the comparison. Right? See? बघा, तुलना करण्यासाठी बऱ्याच वेळा आपण पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री वापरतो. पुढे बघा, इफ यू सी दिस इमेज, यू कॅन ऑब्झर्व दिस ऑब्जेक्ट, दिस फ्रूट इज लार्ज, राइट? एप्पल, दिस वी कॅन से दिस इज द लार्ज एप्पल, राइट? while comparing इन दिस बोथ, या दोघांच्या मध्येच तुलना करायची आपल्याला असेल तर हे लार्जर आहे या दोघांमधलं, बरोबर? हे लार्जर आहे, लार्जर. अँड इफ वी कन्सिडर ऑल दीज 3 ऍपल्स, देन वी कॅन से दिस थर्ड वन इज द लार्जेस्ट ऍपल, राइट? सो द फर्स्ट ऍपल इज लार्ज, द सेकंड ऍपल इज लार्जर दॅन द फर्स्ट. Second apple is larger than the first, and the third apple is the largest of all the 3. आणि तिसरं ऍपल आहे हे सगळ्यांमध्ये सगळ्यात लार्ज मोठं आहे, बरोबर? तर लार्ज, लार्जर, लार्जेस्ट हे जे वर्ड्स आहेत, हे जे ऍडजेक्टिव्ह आहेत, लार्ज हे ऍडजेक्टिव्ह आहे, त्याचा कंपॅरेटिव्ह फॉर्म आणि सुपरलेटिव्ह फॉर्म आपण तुलना करण्यासाठी वापरतो. जनरली कंपॅरिझन ही दोघांमध्येच असेल किंवा ती अनेकांमध्ये पण असू शकते, ते आपण इन डिटेल्स पुढे शिकणार आहे. हे समजलं ना? लार्ज इज द पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म ऑफ द ऍडजेक्टिव्ह लार्ज, राइट? लार्जर इज द कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म अँड लार्जेस्ट इज द सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म. ओके, हियर on this table you can see different those adjectives and their positive, comparative and superlative degree forms. बघा, इथं वेगवेगळे ऍडजेक्टिव्ह दिलेत आणि त्याचे 3 फॉर्म: क्लेवर, क्लेवरर and cleverest, short, shorter, shortest, thick, thicker, thickest, brave, braver, bravest, large, larger, largest, fit, fitter, fittest, then hot, hotter, hottest, happy, happier, happiest, heavy, heavier, heaviest, gray, grayer, grayest, magnificent, more magnificent and most magnificent, important, more important and most important. If you see all these adjectives in positive form, comparative form and superlative form, जनरली एखाद्या ऍडजेक्टिव्हचा किंवा ऍडव्हर्बचा जो ओरिजिनल फॉर्म आहे त्याला आपण पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म म्हणतो. जसं की इथं शॉर्ट हे आपण कन्सिडर केलं, त्यालाच ER प्रत्यय जोडलाय इथं, बरोबर? तर ते कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म आहे. तसंच मोर प्रत्यय जोडला त्याच मेन ऍडजेक्टिव्हला अगर ऍडव्हर्बला, तर तो कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म झाला, शॉर्टर किंवा मोर मॅग्निफिशंट, मोर इम्पॉर्टंट. आणि त्याच ऍडजेक्टिव्हला EST सफिक्स जोडला किंवा मोस्ट हा वर्ड जोडला, तर त्या तो जो आहे तो सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म आहे, बरोबर? मग बघा, याच्यामध्ये रूल आहे, कधी आपण ER प्रत्यय वापरू शकतो किंवा EST प्रत्यय वापरू शकतो आणि कधी आपण मोर, मोस्ट वापरू शकतो.
वन सिलॅबिक वर्ड, जर एक सिलॅबिक वर्ड असेल तर त्याला आपण EREST प्रत्यय वापरू शकतो. वन सिलॅबिक वर्ड म्हणजे आपण म्हणताना एखादा शब्द प्रोनाउन्स करत असताना पॉजच घेत नाही, तर तो वन सिलॅबिक वर्ड आहे. जसं फिट, हॉट, हॅपी, हेवी, ब्रेव्ह, थिक, शॉर्ट, क्लेवर एका दमात म्हणतोय ना आपण. पण हेच इम्पॉर्टंट, ब्युटिफुल, मॅग्निफिशियंट याच्यामध्ये इम्पॉर्टंट दोन, एकदा पॉज घेतला ना दोन भाग झाले. मॅग्निफिशियंट दोन पॉज घेतले ना, मग अशा शब्दांच्या बाबतीत कंपॅरेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री करत असताना मोर, मोस्ट यांसारखे प्रत्यय जोडावे लागतात. अंडरस्टूड? काही शब्द त्याला अपवाद आहेत बघा. जरी इथं हेवी वन सिलॅबिक वर्ड आहे, पण आपण याचं कंपॅरेटिव्ह डिग्री करताना वाय ऐवजी IR प्रत्यय वापरला आणि इथं हेवीएस्टला IEST प्रत्यय वापरला. तसंच हॅपीला पण तसंच आहे. हे काही नियमाला अपवाद आहेत. समजलं का? हे लक्षात आलंय का? महत्वाचं आहे हे सुद्धा. ओके. Just a minute. It's my humble request to all of you, don't chat with the remaining participants. तुमच्यातली तुमच्यात chat करायचं नाही. तुमचे क्वेश्चन असतील तर मला इथं डायरेक्टली विचारायचे. समजलं ना? तसं कुणी आढळलं तर ग्रुप मधून रिमूव्ह केलं परवा मी याचा. तिथं डायरेक्ट तुमचे डाऊट आहेत तर माझ्याशी डायरेक्ट तुम्ही बोलायचं त्याबद्दल. ठीक आहे? तुमच्यातली तुमच्यात उगाच चर्चा करायची नाही. काही जण पर्टिक्युलर एखाद्या स्टुडंटशी चॅट करतात, ते सेटिंग कधी राहिलं करायचं. तसं आढळलं परत ग्रुप मध्ये तुम्हाला एंट्री मिळणार नाही, लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री, त्याच्या ऍडजेक्टिव्हचे किंवा ऍडव्हर्बचे वेगवेगळे फॉर्म्स. बिग, बिगर, बिगेस्ट, स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, बिझी, बिझियर, बिझिएस्ट. वाय असेल शेवटी, जरी वन सिलॅबिक असेल आणि वाय असेल तर त्याचा आय होऊन ER किंवा EST प्रत्येक कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह मध्ये अनुक्रमे लागणार. एक्सपेन्सिव्ह, मोर एक्सपेन्सिव्ह, एक्सपेन्सिव्ह मोनोसिलॅबिक आहे, दोन सिलॅब आपण पॉज घेतोय तो बोलताना, म्हणून मोर एक्सपेन्सिव्ह, मोस्ट एक्सपेन्सिव्ह. समजलं? हे लक्षात आलं? ओके, अंडरस्टूड? सी हिअर आर सम वर्ड्स. हे काही शब्द आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत, जस किंवा ऍडवर्ब म्हणून आपण गुड, बेटर, बेस्ट. याचं वेगळ्याच प्रकारे आहे. गुड नंतर त्याचं बेटर कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री बेस्ट, वेल, बेटर, बेस्ट, बॅड, वर्स, वर्स्ट, मॅड, वर्स, वर्स्ट, फार, फार्दर, फार्देस्ट, फार, फर्दर, फर्दरेस्ट, then little, less, least, many, more, most, much more, most, late, later, latter, latest, near, nearer, next, old, older, oldest किंवा eldest पण होतं. हे वेगळं आहे जरा. हे PDF मिळेल तुम्हाला, हेही लक्षात असू द्या. पुढे आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे काय हे बघायचंय. कंपॅरेटिव्ह डिग्री, डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. अगोदर या स्लाइड वरती बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. रोहित इज अ स्ट्रॉंग बॉय. Rohit is a strong boy. This is one of the sentence. Then Rohit is stronger than Akhil, and Rohit is the strongest boy in the class. If you observe all these three sentences, हे तिन्ही sentences तुम्ही जर observe केले तर in the first sentence adjective strong merely tells us that Rohit possesses the strength. Here is no comparison in the first sentence, right? The comparison दिसत नाही. Rohit is a strong boy means Rohit possesses the strength. Then if you observe second sentence, Rohit is stronger than Akhil. The adjective stronger tell us that Rohit's strength compared with the Akhil is greater. Means Rohit's strength is greater than Akhil, so Rohit is stronger than Akhil.
here is the comparative degree, right? Stronger, comparative form of this adjective strong is used here and than is used here. And Rohit is the strongest boy in the class. That means the adjective strongest tells us that of all the boys, Rohit's strength is greatest. सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये रोहित हा स्ट्रॉंग आहे, म्हणून रोहित इज द स्ट्रॉंगेस्ट बॉय इन द क्लास. ओके, हिअर स्ट्रॉंगेस्ट इज द सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ द ऍडजेक्टिव्ह ऑफ एन ऍडजेक्टिव्ह स्ट्रॉंग. ओके, स्ट्रॉंग ऍडजेक्टिव्हचा सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म आहे स्ट्रॉंगेस्ट, राईट? So we can use these different forms of the degrees of those adjective adverbs in the sentence for the comparison. See, one by one, we'll see about the positive degree. What do you mean by the positive degree? Positive degree म्हणजे काय? This offers no comparison. काही बाबतीत this offers no comparison. It just tells us about the existence of quality. फक्त there is no, if there is no any comparison, then we can say that sentence is in the positive degree. तर this house is big, इथं this house is big, ते घर मोठे, याच्यामध्ये कुठेही तुलना नाही, बरोबर? मग बघा, स्लो, ब्युटिफुल, हॅपी हे जे ऍडजेक्टिव्ह आहेत, तसं स्लोली, ब्युटिफुली, हॅपीली हे जे ऍडवर्ब्स आहेत ते कंपॅरेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये यूज केले जातात. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये यूज केले जातात. When we speak about only one person or thing, we use the positive degree. ज्यावेळी आपण एकाच व्यक्ती वस्तूविषयी बोलतो त्यावेळी नेहमी पॉझिटिव्हच डिग्री वापरतो. पण अजून दोन गोष्टींमधील तुलना जर असेल ना तरी आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री वापरता येते, बरं का? ते पुढच्या स्लाइड वरती आपण बघणार आहेत, पुढच्या पेज वरती बघूया. In this sentence, this house is big. This house is big. This sentence is in positive degree. In this sentence, only one noun, the house, is talked about. And this flower is beautiful. He is an intelligent boy. Each sentence talked about only one noun. एकाच noun विषयी सांगायचं आहे, एकाच वस्तूची, व्यक्तीची माहिती सांगायची, तर तिथं आपण पॉझिटिव्ह डिग्री वापरू शकतो. आता कंपॅरेटिव्ह डिग्री मात्र दोन किंवा दोनापेक्षा जास्त वस्तू, व्यक्ती असतील तर त्याच्या कंपॅरिझन साठी कंपॅरेटिव्ह डिग्री वापरली जाते. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं बघा, हिअर दिस कंपेअर्स टू थिंग्स टू शो विच हॅज अ लेसर और ग्रेटर डिग्री ऑफ क्वालिटी. एखादी बघा, दोन गोष्टींमधली, दोन वस्तूंमधील तुलना असेल, व्यक्तींमधील तुलना असेल, तर कोण कमी अगर जास्त आहे, कोण जास्त अगर कमी आहे हे दाखवण्यासाठी कंपॅरेटिव्ह डिग्री यूज केली जाते. ऍडजेक्टिव्ह स्लोअर, मोर ब्युटिफुल, हॅपियर किंवा ऍडवर्ब मोर स्लोली, मोर ब्युटिफुली, मोर हॅपीली हे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये फॉर्म हे यूज केले जातात. ओके, when we compare two persons or two things with each other, we use both the positive degree and comparative degree. बघा, एकाच वस्तूविषयी, एकाच व्यक्तीविषयी माहिती सांगायची तर पॉझिटिव्ह डिग्री वापरतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त जर दोन व्यक्ती, वस्तू यांच्यामधील तुलना जर असेल तर तिथंही पॉझिटिव्ह डिग्री वापरू शकतो आपण. कंपॅरेटिव्ह डिग्री तर वापरता येतेच, पण पॉझिटिव्ह डिग्री पण वापरता येईल. फॉर एक्झाम्पल, this house is bigger than that one. This house is bigger than that one. If you observe this form of an adjective, then you can recognize that this is the sentence of the comparative degree, right? So this house is not as big as that one. This house is not as big as that one. Positive degree मधला सेंटेन्स आहे. या वरच्याच वाक्याची एक्झॅक्ट पॉझिटिव्ह डिग्री नाही आहे ते, नाहीतर दॅट वन, दॅट हाऊस, आता त्याचं याच वाक्याची जर एक्झॅक्ट पॉझिटिव्ह डिग्री करायचं म्हणलं आपल्याला तर दॅट हाऊस इज नॉट ऍज बिग ऍज दिस हाऊस असं झालं असतं. ओके, इथं फक्त आपण सध्या समजून घेतोय ट्रान्सफॉर्मेशन, डिग्री चेंज करणं, ते पुढे बघणार आहेत आपण. द टर्म
बिगर इज द टर्म बिगर इज द कंपॅरेटिव्ह व्हर्जन ऑफ द टर्म बिग. बिग या ऍडजेक्टिव्हचं बिगर हे कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे, कंपॅरेटिव्ह व्हर्जन आहे. अंडरस्टूड? लक्षात येतंय हे? हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट बरोबर आहे. बरोबर आहे. अगोदर आपण चर्चा केली, उशिरा जॉईन झाला असशील बहुतेक. मग आता इथं बघा, ही इज मोर इंटेलिजंट दॅन दिस बॉय. आता हे सेंटेन्स जर बघितलं, मोर यूज केलेलं आहे सेंटेन्स मध्ये. ही इज मोर इंटेलिजंट दॅन दिस बॉय. याची पॉझिटिव्ह डिग्री काय होईल? दिस बॉय इज नॉट ॲज इंटेलिजंट ॲज हिम or so intelligent as him. So more intelligent is the comparative version of the term intelligent. हे more intelligent वापरलं हे comparative form आहे. Both these sentences convey the same meaning. दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखाच आहे. Mr. Patil is taller than Mr. Joshi. आता taller than हे comparative degree आहे. मग Mr. Joshi is not as tall as Mr. Patil. पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म आहे त्याच सेंटेन्सचा. दोन्हीही वाक्यांचा अर्थ सारखाच आहे. टॉलर हा कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म आहे आणि ऍज टॉल ऍज इथं पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म दिसतोय तुम्हाला. ओके, बोथ दीज सेंटेन्सेस कन्वे द सेम मिनिंग. दोन्हीही वाक्यांचा अर्थ सारखा आहे. पुढे बघा, सुपरलेटिव्ह डिग्री. दिस कंपेअर्स मोर दॅन टू थिंग्स टू शो which has the least or greatest degree of the quality. सुपरलेटिव्ह डिग्री ही दोन किंवा दोनापेक्षा जास्त गोष्टींमधील, वस्तूंमधील, व्यक्तींमधील तुलना असेल तर सुपरलेटिव्ह डिग्री वापरली जाते. ऍडजेक्टिव्ह आहेत स्लोएस्ट, मोस्ट ब्युटिफुल, हॅपीएस्ट. ऍडवर्ब आहेत मोस्ट स्लोली, मोस्ट ब्युटिफुली, मोस्ट हॅपीली. When we compare more than two persons or things with one another, we use all the three positive, comparative and superlative degrees. ज्यावेळी आपण दोनापेक्षा जास्त व्यक्ती, वस्तू यांच्यातली एकमेकाबरोबरची तुलना करतो तर त्यावेळी आपण पॉझिटिव्ह डिग्री पण वापरू शकतो, कंपॅरेटिव्ह डिग्री पण वापरू शकतो आणि सुपरलेटिव्ह डिग्री पण वापरू शकतो. कसं ते बघा. See here, this is the biggest house in this street. Superlative degree आहे biggest house. ओके, मग याचंच कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म कसा होईल? This house is bigger than any other house in the street. कंपॅरेटिव्ह डिग्री इथं द बिगेस्ट आलंय म्हणून बिगर दॅन एनी अदर अशी रचना करायची. आणि तेच पॉझिटिव्ह डिग्री मध्ये नो अदर हाऊस इन दिस स्ट्रीट इज ऍज बिग ऍज दिस वन. दिस इज द पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म ऑफ द सेंटेन्स. ओके, द टर्म याच्यामधली बिगेस्ट ही जी टर्म आहे ते सुपरलेटिव्ह व्हर्जन आहे बिग या ऍडजेक्टिव्हचं, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हचं. ओके, अंडरस्टूड? हे समजतंय, लक्षात आलंय? समजलं का बाळांनो? हे म्हणजे पुढे जाता येईल आपल्याला. अंडरस्टूड? ओके, देन पुढे बघा. आता हे सेंटेन्सेस जे दिलेले आहेत ते आपण बघूयात. ही इज द मोस्ट इंटेलिजंट बॉय इन द क्लास. ही सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. ही इज द मोस्ट इंटेलिजंट बॉय इन द क्लास. आता याचंच कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म काय होईल, त्याचाच पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म काय होईल ते ऑब्झर्व करा व्यवस्थित. ही इज द मोस्ट इंटेलिजंट बॉय इन द क्लास. तो एकटाच आहे, तो वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी आहे. याचं कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म करत असताना ही इज मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर बॉय इन द क्लास. ज्यावेळी मोस्ट इंटेलिजंट, द मोस्ट इंटेलिजंट असं येईल ना, तर त्यावेळी मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर. कन्स्ट्रक्शन नेहमी लक्षात ठेवायचं, कंपॅरेटिव्ह करत असतात. आणि द मोस्ट अशी जर रचना असेल सुपरलेटिव्ह मध्ये तर पॉझिटिव्ह करताना नो अदर न ते वाक्य सुरू करायचं. नो अदर बॉय इन द क्लास इज ऍज इंटेलिजंट ऍज हिम. हे पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म आहे. ओके,
The term most intelligent is the superlative version of the term intelligent. Then see the next sentence. His tallest student, he is the tallest असा आले, the tallest. आता the tallest आलं की या वरच्याच नियमानुसार taller than any other students in the class, he is taller than any other student in the class, comparative degree. And त्याची positive degree, no other student in the class is as tall as him. ही positive degree form आहे. Tallest हा superlative adjective आहे. Tallest हे superlative adjective आहे. आता इथं या स्लाइड वरती जी वाक्य तुम्ही बघताय ना, 6 सेंटेन्सेस आहेत. पहिली 3चा एक ग्रुप आणि 4, 5, 6 या पुढच्या 3 वाक्यांचा एक ग्रुप. ही वाक्य तुम्ही नियम म्हणून लक्षात ठेवायचे. नियम काय, तर मी ते बोल्ड केलेले आहेत वेगवेगळ्या कलरने आणि बोल्ड लेटर मध्ये ठळक अक्षरामध्ये तुम्हाला दिसत असेल. तो फरक बघा. अमेरिका इज द रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. अगोदरच्या स्लाइड वर हे आपण शिकलोय. द रिचेस्ट असं आलं, द आणि पुढे सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आलं तर त्याचं कंपॅरेटिव्ह करत असताना इज रिचर दॅन एनी अदर अशी रचना करायची. इज त्याच्यानंतर म्हणजेच काय, इथं कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह त्याच्यानंतर दॅन ची रचना आणि एनी अदर अशी रचना करायची कंपॅरेटिव्हच्या वाक्यामध्ये. त्याच सुपरलेटिव्ह डिग्री, या सुपरलेटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह डिग्री करत असताना आता आपण बघितलं की तो अमेरिका सगळ्यात श्रीमंत आहे असं हे वाक्य. मग आपल्याला ते पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करत असताना दुसरे कुठलाच देश, कंट्री नाही अशी सुरुवात करायची. म्हणून नो अदर कंट्री इन द वर्ल्ड इज ऍज रिच ऍज अमेरिका. द रिचेस्ट आलं सुपरलेटिव्ह मध्ये की त्याचं कंपॅरेटिव्ह करत असताना रिचर दॅन एनी अदर, त्याचं पॉझिटिव्ह करत असताना नो अदर ऍज रिच ऍज. हे जे बोल्ड केलेले जे वर्ड आहेत ते लक्षात ठेवा. याच्यापेक्षा वेगळं अजून वाक्य कसं येऊ शकतं, अमेरिका इज वन ऑफ द रिचेस्ट कंट्री. वरती बघितली द रिचेस्ट होतं, आता इथं वन ऑफ द रिचेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड हे सुपरलेटिव्ह डिग्री मधलं वाक्य आहे. वन ऑफ द रिचेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड सुपरलेटिव्ह डिग्री मधलं वाक्य आहे. पण कन्स्ट्रक्शन कसं आहे, वन ऑफ द रिचेस्ट वरती काय होतं, द रिचेस्ट होतं. वन ऑफ द रिचेस्ट आलं की कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना रिचर दॅन मेनी और मोस्ट अदर कंट्रीज इथं प्लुरलच लिहायचा नेहमी, कारण इथं द रिचेस्ट कंट्री या वाक्याचा अर्थ काय आहे, अमेरिका ही खूप साऱ्या श्रीमंत देशांमधली एक आहे. इथं कंट्री झाले ना प्लुरल, खूप श्रीमंत देशांमधली, वन ऑफ द म्हणजे खूप श्रीमंत देशांमधली एक कंट्री आहे अमेरिका देश आहे. मग तसं रिचर दॅन मेनी अदर मोस्ट अदर कंट्रीज असंच कन्स्ट्रक्शन करायचं. वन ऑफ द आलं की कंपॅरेटिव्ह मध्ये या प्रकारे त्याचं पॉझिटिव्ह करत असताना व्हेरी फ्यू कंट्रीज खूप कमी देश आहेत इन द वर्ल्ड जगामध्ये ऍज रिच ऍज अमेरिका. जगातले खूप कमी देश अमेरिके इतके श्रीमंत आहेत अशी रचना. हे 6 सेंटेन्सेस नियम असल्यासारखे लक्षात ठेवायचे. मग ते पॉझिटिव्ह मधलं दिलं, कंपॅरेटिव्ह सांगितलं, सुपरलेटिव्ह सांगितलं तरी आलं पाहिजे. कंपॅरेटिव्ह दिलं त्याचं पॉझिटिव्ह सुपरलेटिव्ह आलं पाहिजे. तसंच सुपरलेटिव्ह दिलं त्याचं कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह करता आलं पाहिजे. ओके, समजतंय का बाळांनो? समजले, लक्षात आले? इनकरेक्ट सेंटेन्स काय म्हणते सिद्धी, काय लक्षात आलं? कंट्रीज का होतं का अमेरिका इज रिचर दॅन मेनी अदर कंट्रीज, कारण जास्त इतर देश आहेत ना, खूप सारे कंट्रीज आहेत म्हणून. इथं पण व्हेरी फ्यू कंट्रीज प्लुरलच असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. इथं चूक होते, मॅक्सिमम वेळा चूक करतात विद्यार्थी, बऱ्याच वेळा चूक करतात, ते प्लुरल लिहित नाहीत. ते प्लुरल कन्स्ट्रक्शन जर दिलेल्या वाक्यातच प्लुरल आहे ना, अमेरिकेची इतर सगळ्या देशांमधली वन ऑफ द, इतर सगळ्या देशांमध्ये अमेरिका श्रीमंत आहे असं सांग, म्हणजे खूप सारे श्रीमंत देश आहेत आणि त्यातली अमेरिका एक आहे असं सेंटेन्स आहे वन ऑफ दच, म्हणून ते प्लुरल आहे. रॉंग नाही, ते बरोबर आहे. समजलंय हे? ओके,
हा शेवटी अमेरिका इज म्हणू शकता, बरोबर आहे. व्हेरी फ्यू कंट्रीज इन द वर्ल्ड आर ॲज रिच ॲज अमेरिका इज, असं लिहू शकता, बरोबर आहे. पॉझिटिव्हच्या वाक्यामध्ये तुम्ही लिहू शकता तसं, बरोबर. इज आर लिहू शकता तुम्ही, वाक्य ज्या काळात आहे त्यानुसार टू बीचं क्रियापद लिहू शकता, तसं लिहिलं तरी करेक्ट आहे. ओके, ते समजलं का? आता तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये ही काही वाक्य आहेत 10वीच्या, बघा आता तो मला टेक्स्ट आठवत नाही, पण त्या टेक्स्ट बुकच्या शेवटी ही जे वाक्य आहेत ते एक्सरसाइज मध्ये दिलेत, ते तुम्ही सोडवावेत असं अपेक्षित आहे. सगळ्यांनी लिहायचं. मी याची पीडीएफ तुम्हाला पाठवून दिली. या दोन्ही ऍक्टिव्हिटी तुमच्या टेक्स्ट बुक मधल्या आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला ते चेंज करायची वाक्य सोपी आहेत. काय अडचणी आल्या तर मला पुन्हा विचारा. ठीक आहे, आता आपण काही एमसीक्यू डिस्कस करूया तिथं. बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. प्लीज टेक द डॉट डॉट ऑफ द टू रूट. शॉर्ट, शॉर्टर, शॉर्टेस्ट. काय येईल बरं? सांगा करेक्ट आन्सर काय असेल. पटकन, बी फास्ट. आय एम वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्सेस. दोघांमधली तुलना आहे, व्यवस्थित दोघांमधली तुलना आहे. प्लीज टेक द ऑफ द टू रूट्स असं म्हणले ना, दोन आहेत, दोन रूट मधली तुम्हाला निवडायचे. बरोबर, बरेच विद्यार्थ्यांनी करेक्ट रिस्पॉन्स केलेला आहे, बरोबर उत्तर सांगितलेले. प्लीज टेक द शॉर्टर ऑफ द टू रूट. शॉर्टर हे बरोबर आहे, शॉर्टेस्ट नाही. दोघांमधले तुलना आहे तर तिथं शॉर्टेस्ट असं वापरत नाही. आपण नियमामध्ये बघितलं ना ते. ओके, पुढचं वाक्य बघा. See the next sentence. India is a dot dot country. India is the dot dot country. Big, more big, bigger. Which is the correct option? Tell me fast. I'm waiting for your responses in chat box. एकाच कंट्री विषयीची माहिती आहे, बरोबर. अवधूत, विराज, तेजा बरोबर उत्तर सांगताय. विराज बरोबर आहे, अवधूत बरोबर आहे, शुभम, राजवर्धन, संस्कृती, हर्षदा बरोबर आहे तुमची उत्तर. करेक्ट, व्हेरी गुड. मयुरी बरोबर, साक्षी बरोबर आहे. एकाच कंट्री विषयीची माहिती म्हणून ते आपण पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह तिथं वापरावं लागेल. व्हेरी गुड. देन सी द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. शी इज डॉट डॉट दॅन हर सिस्टर. शी इज डॉट डॉट दॅन हर सिस्टर. स्मार्ट, स्मार्टर, स्मार्टेस्ट. काइल. दॅन आलंय म्हणजे कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह लिहायचे आपल्याला तिथे. स्मार्टर हे कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. व्हेरी गुड. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स have given correct response in the chat box. Very good. I really appreciate your responses. Then Janvi is a dot dot girl. Janvi is dot dot girl. Nice, nicer, nicest. फोर्थ ए उत्तर आहे. व्हेरी गुड. तुम्हाला कळतंय आता म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री कधी वापरायची, पॉझिटिव्ह डिग्री कधी वापरायची, सुपरलेटिव्ह डिग्री कधी वापरायची. नाईस हे उत्तर बरोबर आहे. पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म वापरावं लागेल कारण जान्हवी एकटी विषयीच तिथं ते ऍडजेक्टिव्ह आपल्याला वापरायचं. ओके. इशिका इज द डॉट डॉट गर्ल इन हर क्लास. द ऍडजेक्टिव्ह आले बघा इथं. मोस्ट इंटेलिजंट गर्ल, इंटेलिजंट गर्ल, मोर इंटेलिजंट गर्ल. काय लिहितं? द ऍडजेक्टिव्ह हे द आर्टिकल हे मोस्ट ऑफ द टाइम सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये यूज केलं जातं. बहुतेक जण करेक्ट रिस्पॉन्स करतायत चॅट बॉक्स मध्ये. व्हेरी गुड. म्हणून इथं सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह जो फॉर्म आहे मोस्ट इंटेलिजंट हा करेक्ट आहे. मोस्ट इंटेलिजंट हे करेक्ट आहे उत्तर. या इशिका इज द मोस्ट इंटेलिजंट गर्ल इन द क्लास हे उत्तर बरोबर आहे. दोघांमधली तुलना हा बरोबर. काही जण म्हणतायत की सी ऑप्शन पण
बघा मोर इंटेलिजंट गर्ल असंही तुम्ही म्हणू शकता, पण द आर्टिकल आलं इथं तर मोर परफेक्ट हे मोस्ट इंटेलिजंट हेच करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, हाच ऑप्शन करेक्ट आहे. आपण डायरेक्टली आता चुकून माझ्याकडून इथं दुसरीकडं टिक झालेली उत्तरामध्ये. ठीक आहे, आपण पुढचे काही वाक्य बघू की जे हे एकाच प्रकारचे आहेत तसेच. शी इज दॅन आलंय म्हणजे प्रिटियर वापराल तुम्ही, प्रिटियर दॅन हर सिस्टर. नम्रता इज अ नाईस गर्ल, हे रिपिटेशन होते, आपण अगोदर असे सेंटेन्सेस घेतलेत. सुप्रिया इज द मोस्ट इंटेलिजंट, इथं बघा मोस्ट इंटेलिजंट, मोस्टच पाहिजे इथं, बरोबर. तसंच वाक्य अगोदरच आपलं तसंच होतं, राईट. तसंच मार्टिन स्पीक इंग्लिश काय असेल बरं, याचं सांगा उत्तर. मार्टिन स्पीक्स इंग्लिश बेटर, बेस्ट, गुड. वेल किंवा गुड याचं उत्तर असू शकतं, वेल किंवा गुड. स्पीक्स वेल आपण वापरतो नेहमी, वेल, राईट. मग रशिया इज द डॉट डॉट कंट्री इन द वर्ल्ड. बिगर, बिगेस्ट, बिग, मोर बिग, काय उत्तर असेल यातलं? बिगेस्ट उत्तर बरोबर आहे, बिगेस्ट. ओके. चायना इज अ डॉट डॉट कंट्री, बिग कंट्री, हे रिपिटेशन होते. वेगळी वाक्य आपण पुढे बघूया 20-21च्या वेगळी काही वाक्य आहेत बघा. चूज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला एक 2-3 मिनिटात थांबायचा, वेळ संपून गेलाय आपला. आवाज येतोय का? आवाज येतोय का? एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा, आवाज येतोय का? एम आय ऑडिबल टू यू? ओके, ओके, ठीक आहे. बघा ही जर वाक्य बघितली, चूज द करेक्ट ऑप्शन, आता मी आन्सर इथे डिस्प्ले केला, आपला वेळ संपत आलाय. यातलं शी इज द प्रिटिएस्ट गर्ल इन द क्लास हे करेक्ट आहे. मोस्ट पण वर्ड वापरला आणि पुन्हा ईएसटी पण प्रत्यय वापरला असं चालत नाही. ठीक आहे, इट इज नॉट करेक्ट. You can use est suffix or the most, and as I told you already, one syllabic word असेल तर est प्रत्यय वापरता येतो. pretty is one syllabic word. You can use est suffix for the superlative adjective. म्हणून हे बरोबर आहे. दोन्हीही एकाच वेळी वापरता येत नाही. शी इज वन ऑफ द प्रिटी गर्ल, हे इनकरेक्ट आहे. वन ऑफ द वापरलं की वन ऑफ द प्रिटी गर्ल्स येतं इथं. येस इथं येतं, प्लुरल येतं. सिडनी इज द नॉयजिएस्ट सिटी इन द ऑस्ट्रेलिया. बघा शेवटचे 2 सेंटेन्सेस मला तुमच्या बरोबर डिस्कस करायचे आणि थांबू आपण. पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द सेंटेन्स, रमेश इज क्लेवरर दॅन सुरेश इज. रमेश इज क्लेवरर दॅन सुरेश इज, पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म काय आहे याचा? सुरेश इज नॉट ऍज क्लेवर ऍज रमेश, असंही विचारलं जाऊ शकतं. पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द सेंटेन्स, रमेश इज क्लेवरर दॅन सुरेश, असंही विचारलं जाऊ शकतं एक्झाम मध्ये. बी प्रिपेअर फॉर सच टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. ओके, अजून एक पुढे बघा सेंटेन्स. आता उत्तर मी अगोदरच डिस्प्ले झाले तुम्हाला, पण कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द सेंटेन्स, द नोबेल प्राइज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑनर इन द वर्ल्ड. द नोबेल प्राइज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑनर्स इन द वर्ल्ड, हे सेंटेन्स आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, हे वाक्य दिले. याच आता वन ऑफ द आलं की आपल्याला, वन ऑफ द आलं की कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना आपल्याला काय, इज ग्रेटर दॅन मेनी अदर, इज ग्रेटर दॅन मेनी और मोस्ट अदर ऑनर्स असं कन्स्ट्रक्शन पाहिजे. द नोबेल प्राइज इज ग्रेटर दॅन मेनी मोस्ट अदर ऑनर्स इन द वर्ल्ड, हे सेंटेन्स करेक्ट आहे. व्हेरी फ्यू म्हणलं तरी इथं पॉझिटिव्ह डिग्री झाली, नो अदर म्हणलं तरी पॉझिटिव्ह डिग्री झाली, बरोबर. ग्रेटेस्ट वापरले म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री झाली. मग हेच आपला लास्ट ऑप्शन बरोबर आहे. या पद्धतीने उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हो, पाठवतो, पीडीएफ पाठवतो मी. अंडरस्टूड वॉट एव्हर वी डिस्कस टुडे, वॉट एव्हर वी स्टडी. आज काय शिकलात ते कळलं का सगळ्यांना? शेवटी जॉईन झाले असतील तर काही तुमच्या जर काही डाऊट्स असतील तर मला नंतर विचारा, आपला वेळ संपत आलाय.
शेवटी काही जण जॉईन झाले असतील कदाचित. इज देअर एनी डाऊट? जर डाऊट असेल तुम्हाला तर नंतर विचारा, वेळ संपत आला आपला. मला पर्सनली मेसेज करा, त्याला मी उत्तर देईन. समजलं ना आज आपण काय शिकवलं ते? ओके, थँक यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट डे. टेक केअर. We will see in the next lecture with another new topic, grammar topic. Thank you. We'll see in the next lecture.